श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी. आजचा हा संदेश ऐकताना एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक शांत चेहऱ्यामागे शांत मन असतंच असं नाही, आणि प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे चांगला हेतू असतोच असंही नाही. काही गोष्टी काळ आधी कुजबजून सांगतो, पण त्या कुजबुजीकडे फार कमी लोक लक्ष देतात. आज कमेंटमध्ये श्रद्धेने 3 वेळा लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि मनोमन प्रार्थना करा. स्वामीजी दिसत नाही ते समजण्याचा विवेक द्या, भावनेवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती द्या, आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं धैर्य द्या. संकेत क्रमांक 1. तुमची शांतता काही लोकांना कमकुवतपणा वाटत आहे. वृश्चिक राशी, तुम्ही प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही, प्रत्येक वादात उतरत नाही, आणि प्रत्येक अपमानाचा हिशोब शब्दांनी करत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात असेही काही लोक असतात जे तुमच्या संयमाला तुमची कमजोरी समजतात. ते पुन्हा पुन्हा तीच मर्यादा ओलांडतात, कारण त्यांना वाटतं ही व्यक्ती काही बोलणार नाही. पण आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी शांत आहे की मी स्वतःचा आवाज दाबून ठेवतोय? या दोन्ही गोष्टीमध्ये खूप मोठा फरक आहे. शांत राहणं ही ताकद आहे, पण स्वतःचा स्वाभिमान गमावणं ही कमजोरी आहे. आज कोणाशीही वाद घालू नका, पण स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवायला विसरू नका, कारण प्रत्येक वेळी शांत राहणं योग्य नसतं. काही वेळा शांतपणे पुरे म्हणणंही आवश्यक असतं. संकेत क्रमांक 2. प्रत्येक गोड शब्दामागे विश्वास ठेवू नका. आज एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी खूप जवळीक दाखवू शकते, खूप कौतुक करू शकते, किंवा तुमचा विश्वास पटकन जिंकण्याचा प्रयत्न करू शकते. याचा अर्थ ती व्यक्ती चुकीचीच आहे असा नाही, पण विश्वास हा एका दिवसात निर्माण होत नाही. आज कोणालाही तुमचे सर्व विचार, तुमच्या योजना किंवा तुमच्या मनातील कमकुवत बाजू लगेच सांगू नका. काही गोष्टी वेळ आल्यावरच बोलाव्यात, कारण प्रत्येक ऐकणारा माणूस समजून घेणारच असेल असं नाही. सावध राहणं म्हणजे घाबरणं नाही, सावध राहणं म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं. संकेत क्रमांक 3. मन तुम्हाला वारंवार एकाच दिशेने का नेत आहे? आज जर दिवसभर एकच विचार, एकच व्यक्ती किंवा एकच अपूर्ण घटका वारंवार आठवत असेल, तर त्या विचारापासून पळू नका. शांत बसा आणि स्वतःला विचारा, या आठवणीमागे माझ्यासाठी कोणता धडा दडलेला आहे? काही वेळा मन आपल्याला घाबरवत नाही, ते आपल्याला जागं करत असतं. अपूर्ण संवाद, न बोललेली माफी किंवा न घेतलेला निर्णय हे मनावर ओझं बनून राहू शकतं. आज जर शक्य असेल तर एक अपूर्ण गोष्ट पूर्ण करण्याचं धैर्य दाखवा, कारण काही ओझी वेळ कमी करत नाही, फक्त योग्य कृतीच कमी करू शकते. स्वतःवर नियंत्रण ठेवणारा माणूस परिस्थितीवरही नियंत्रण ठेवण्याची ताकद हळूहळू मिळवतो. श्रद्धा मनाला आधार देते, पण विवेक पुढचा मार्ग दाखवते. वृश्चिक राशी. आयुष्यातील प्रत्येक लढाई शत्रूंचीच नसते. काही लढाया स्वतःच्या मनाशीही असतात, आणि त्या जिंकणं सर्वात कठीण असतं. आजचा दिवस तुम्हाला एका अशा वळणावर उभं करू शकतो, जिथे एक छोटा निर्णय पुढच्या अनेक दिवसांच्या शांततेवर परिणाम करू शकतो. म्हणून प्रत्येक शब्द मन लावून ऐका. संकेत क्रमांक 4. जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांना उत्तर देण्याची योग्य वेळ आजच असेल असं नाही. वृश्चिक राशी. काही लोक तुमच्या शांततेला भीती समजतात, काही तुमच्या संयमाला कमजोरी समजतात, आणि काहींना वाटतं ही व्यक्ती कधीच उभी राहणार नाही. पण प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावण्याची गरज नसते, कारण काही वेळा लोकांना तुमच्या शब्दांनी नाही, तर तुमच्या प्रगतीनेच उत्तर मिळतं. आज जर कोणीतरी मुद्दाम तुमची परीक्षा घेत असेल, तर त्याला तुमच्या रागाची भेट देऊ नका. तुमची शांतता त्याच्यासाठी गोंधळ ठरू शकते, आणि तुमची सातत्यपूर्ण कृती तुमच्यासाठी ताकद. संकेत क्रमांक 5. प्रत्येक गुपित प्रत्येकाला सांगितलं की त्याची किंमत कमी होते. आज मनात एखादी मोठी योजना असेल, एखादं स्वप्न असेल, किंवा एखादा निर्णय नवीन असेल, तो प्रत्येकासमोर उघड करू नका. काही स्वप्न पूर्ण होईपर्यंत शांतपणे जपावी लागतात, कारण प्रत्येक टाळ्या वाजवणारा माणूस तुमच्या यशासाठी आनंदी असेलच असं नाही. आज शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवा, आणि स्वतःला विचारा, मी माझी ऊर्जा बोलण्यात खर्च करतोय की ती माझ्या ध्येयासाठी वापरतोय? संकेत क्रमांक 6. काही योगायोग फक्त योगायोग नसतात, ते विचार करण्याची संधी असू शकतात. आज एखादी घटना, एखादं वाक्य किंवा एखादी भेट तुमच्या मनात दिवसभर राहू शकते. त्याकडे अंधविश्वासाने पाहू नका, पण पूर्णपणे दुर्लक्षही करू नका. कधीकधी जीवन आपल्याला एखाद्या गोष्टीकडे पुन्हा पाहायला भाग पाडतं. जर एखादी चूक वारंवार होत असेल, तर दोष परिस्थितीचा आहे की सवयीचा? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा, कारण ज्या दिवशी माणूस स्वतःच्या चुका ओळखतो, त्या दिवशी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल सुरू होतो. स्वाभिमान जपा, पण अहंकार वाढवू नका. संयम ठेवा, पण अन्यायाला शरण जाऊ नका. योग्य वेळ ओळखणं ही सुद्धा एक मोठी बुद्धिमत्ता आहे. वृश्चिक राशी.
आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा सर्व काही शांत दिसत असतं, पण मन मात्र सतत एकच इशारा देत राहतं. त्या इशाऱ्याचा अर्थ भीती नसतो, तो सजग राहण्याचं आमंत्रणही असू शकतो. आजचे हे विचारही तसंच एक आमंत्रण आहेत, थांबून स्वतःकडे पाहण्याचं. संकेत क्रमांक 7. प्रत्येक संघर्षाला शत्रू कारणीभूत नसतो. काही संघर्ष आपल्या सवयीमुळेही निर्माण होतात. वृश्चिक राशी, तुमच्यात प्रचंड इच्छाशक्ती आहे. एखादं ध्येय ठरवलं तर तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करता, पण कधीकधी तुमचीच एक सवय तुमचा वेग कमी करते. भूतकाळातील एखादी घटना, एखादा अपमान किंवा एखादा नकार मनात पुन्हा पुन्हा जिवंत ठेवणं, ही सवय हळूहळू तुमची ऊर्जा कमी करू शकते. आज स्वतःला विचारा, मी भूतकाळ बदलण्याचा प्रयत्न करतोय की भविष्य घडवण्याचा? त्याचं उत्तर भविष्याकडे असेल. त्याचं उद्याही मजबूत असतं. संकेत क्रमांक 8. प्रत्येक वेळी सत्य मोठ्या आवाजात समोर येत नाही. कधीकधी सत्य शांत असतं, निरीक्षण करत असतं आणि योग्य क्षणाची वाट पाहत असतं. आज जर एखाद्या व्यक्तीबद्दल शंका वाटत असेल तर घाईघाईने निर्णय घेऊ नका, फक्त निरीक्षण करा. लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या सातत्यपूर्ण कृती जास्त बोलतात. लक्षात ठेवा, विश्वास कमावण्यासाठी वेळ लागतो आणि तो तुटायलाही एकच क्षण पुरतो. आज तुमचा विवेकच तुमचा सर्वात विश्वासू साथीदार ठरू शकतो. संकेत क्रमांक 9. सर्वात मोठा बदल बाहेर नाही तर आज सुरू होतो. आज आरशात स्वतःकडे पाहताना एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, मी ज्या व्यक्तीला दोष देतोय त्यापेक्षा मी स्वतःमध्ये काय सुधारू शकतो? हा प्रश्न सोपा वाटतो, पण उत्तर आयुष्य बदलू शकतं. कारण ज्या दिवशी माणूस स्वतःची जबाबदारी स्वीकारतो त्या दिवशी तो परिस्थितीचा कैदी राहत नाही, तो स्वतःच्या आयुष्याचा निर्माता बनतो. आज जर एक छोटी सवय बदलली तर उद्या तिचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासात दिसू लागेल. ज्याच्या मनात श्रद्धा आहे आणि कृतीत सातत्य आहे त्याला प्रत्येक अडथळा नवा धडा देतो. रागाला दिशा देऊ नका, प्रयत्नांना दिशा द्या. वृश्चिक राशी, प्रत्येक वाद जिंकणारा माणूस यशस्वी असतोच असं नाही, पण योग्य वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवणारा माणूस आयुष्यात खूप पुढे जातो. आज तुमच्यासमोर काही अशा गोष्टी येऊ शकतात जिथे भावना आणि विवेक यांची परीक्षा होईल. त्या क्षणी घेतलेला निर्णयच तुमची खरी ताकद ठरू शकते. संकेत क्रमांक 10. काही लोक तुमची प्रतिक्रिया पाहण्यासाठी शब्द वापरतात. आज एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना नकळत किंवा मुद्दाम असं काही बोलू शकते ज्यामुळे मन दुखावेल. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, ही व्यक्ती माझं भलं शोधते की माझी प्रतिक्रिया? हा प्रश्न परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहायला मदत करू शकतो. कधीकधी काही लोकांना तुमचा राग पाहण्यात रस असतो, कारण शांत माणूस जेव्हा संतापतो तेव्हा तो स्वतःचंच नुकसान जास्त करून घेतो. आज तुमचा संयम तुमचं सर्वात मोठं संरक्षण ठरू शकतो. संकेत क्रमांक 11. प्रत्येक संधी मोठ्या आवाजात येत नाही. आज एखादी साधी वाटणारी गोष्ट भविष्यात महत्त्वाची ठरू शकते. एक नवीन ओळख, एक छोटा सल्ला किंवा एखादं छोटं काम पहिल्या नजरेत सामान्य वाटेल, पण स्वतःला विचारा, यातून मी काय शिकू शकतो? अनेक मोठे बदल सुरुवातीला अगदी साधे दिसतात, म्हणून आज कोणतीही गोष्ट कमी लेखू नका. संकेत क्रमांक 12. ज्या गोष्टीची भीती वाटते तिच्याकडे शांतपणे पहा. भीती अनेकदा परिस्थितीपेक्षा आपल्या कल्पनामधूनच मोठी होत जाते. आज जर एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल तर तिच्यापासून दूर पळू नका. ती लिहून काढा, तथ्य तपासा आणि स्वतःला विचारा, या परिस्थितीत मी आज कोणतं एक छोटं सकारात्मक पाऊल उचलू शकते? अनेकदा कृती सुरू होताच भीतीचा आकार कमी होऊ लागतो. स्वाभिमानाने जगा, पण सुडाने नाही. शांततेने निर्णय घ्या, पण भीतीने नाही. श्रद्धा आणि विवेक एकत्र आले की माणूस कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्ग शोधू शकतो. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची खरी ओळख इतरांनी केलेल्या वागणुकीने ठरत नाही, ती तुम्ही दिलेल्या प्रतिसादाने ठरते. वृश्चिक राशी, आयुष्यात प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच मिळत नाही. काही प्रश्न काळाकडे असतात आणि काही उत्तर आपल्या कृतीमधून लपलेले असतात. म्हणून आज शेवटचे हे 3 संकेत अत्यंत शांत मनाने ऐका. कदाचित यापैकी एक विचार तुम्हाला स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला मदत करेल. स्वतःची किंमत इतरांच्या वागण्यावर ठरवू नका. वृश्चिक राशी, कधीकधी एखाद्याचं दुर्लक्ष, एखादा कठोर शब्द किंवा एखादा नकार आपल्याला स्वतःबद्दल शंका आणतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याने तुमची किंमत ओळखली नाही याचा अर्थ तुमच्यात किंमत नाही असा होत नाही. हिरा मातीमध्ये पडला तरीही त्याची किंमत कमी होत नाही. आजपासून स्वतःला दुसऱ्यांच्या मताने मोजणं थांबवा, कारण ज्या दिवशी माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्या दिवसापासून त्याचा आवाज, त्याची चाल आणि त्याचे निर्णय बदलू लागतात. संकेत क्रमांक 14. काही दारं बंद होणं म्हणजे शेवट नसतो. आज एखादं काम अपेक्षेप्रमाणे झालं नाही, एखादी संधी हातातून गेली किंवा एखाद्या व्यक्तीने साथ दिली नाही तर त्यालाच अंतिम सत्य समजू नका.
जीवनात काही दारं बंद होतात कारण आपल्याला दुसऱ्या दिशेने चालायला शिकायचं असतं. आज एक क्षण शांत बसा आणि स्वतःला विचारा, मी ज्या गोष्टीला नुकसान समजतोय त्यातून मी काय शिकू शकतो? अनेकदा हाच प्रश्न पुढचा मार्ग दाखवतो. संकेत क्रमांक 15. तुमचं भविष्य आजच्या एका निर्णयापासून सुरू होतं. वृश्चिक राशी, नशीब, योगायोग आणि परिस्थिती याबद्दल अनेक चर्चा होतात, पण एक गोष्ट प्रत्येकाच्या हातात असते, आजचा निर्णय. आज तुम्ही राग निवडू शकता किंवा संयम, तक्रार निवडू शकता किंवा प्रयत्न, भूतकाळ धरून ठेवू शकता किंवा नवीन सुरुवात करू शकता. प्रत्येक छोटा निर्णय हळूहळू आयुष्याची दिशा ठरवत जातो. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, मी इतरांच्या वागण्याने नाही, माझ्या मूल्याने ओळखला जाईल. श्रद्धा मनाला आधार देते, विवेक योग्य दिशा दाखवतो आणि सातत्यपूर्ण कृती माणसाचं आयुष्य बदलू शकते. कोणाच्याही शब्दामुळे स्वतःची किंमत कमी समजू नका. आज जर तुमच्या मनात एखादा जुना अपमान, एखादी वेदना किंवा एखादा न सुटलेला प्रश्न असेल तर त्याला सुडाचं रूप देऊ नका. त्याला स्वतःच्या अधिक सक्षम बनवण्याची प्रेरणा बनवा. कारण सर्वात प्रभावी उत्तर अनेकदा वाद नसतं तर शांतपणे केलेली प्रगती असते. जर हे मार्गदर्शन तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.